बेताल वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची ही मागणी। शेतकरी कर्जमाफी का नाही हे जाहीर कार्यक्रमात विचारणार असंही राजू शेट्टी यांनी म्हटलंय। राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसताना कर्जमाफीचं नेमकं आश्वासन का दिलं असाही सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला गेला। महायुतीच्या नेत्यांना राज्यात फिरणं मुश्किल करू असाही इशारा त्यांच्याकडून देण्यात आलाय। माणिकराव कोकाट्यासारख्या बोलभांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला खरं तर आता मंत्रिमंडळात ठेवूच नाही। अजितदादांनी समज देऊन सुद्धा त्यांचं बेताल वक्तव्य काही थांबलेलं दिसत नाही। माणिकरावांना एवढं कळायला पाहिजे होतं की कांद्याचं उत्पादन जास्त झालं म्हणून रडत बसायची गरज नाही। आज जगभरामध्ये कांद्याला प्रचंड मागणी आहे। ज्या स्वतःला जमत नाही, केंद्राला जा विचारायची हिंमत नाही आणि जो दुबळा शेतकरी आहे, आधीच अडचणीचा आहे, त्या शेतकऱ्याला शार्पणा शिकवण्यापेक्षा माणिकरावांना आता मंत्रिमंडळातनं काढून टाकावं। मंत्र्यांना आणि नेत्यांना जाहीर कार्यक्रमामध्ये जाऊन विचारणार आहोत की तुमची अवकात नव्हती, तुम्हाला जमत नव्हतं तर हे आश्वासन का दिलं। मुळामध्ये जे अजित पवार सांगतात की आम्ही आता 7-12 कोरा करू शकत नाही कारण राज्याची तशी स्थिती नाही। 11 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांना राज्याच्या आर्थिक स्थितीची खडानखडा माहिती असताना मग महायुतीनं अशा प्रकारचं खोटं आश्वासन का दिलं, शेतकऱ्याला का गंडवलं।